हे एन-टी-ए मार्फत परत एकदा पब्लिश नोटीस करण्यात आली आहे रिफंड फीबद्दल 27 मे 2026 ला. आणि फी रिफंड म्हणजे ज्यांनी पण नीट परीक्षा करता रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे अगोदर, अशा सर्व विद्यार्थ्यांची जी नीट परीक्षा देणार आहेत किंवा देणार नाहीयेत, मात्र फॉर्म भरलेला आहे, अशा सर्वांनाच पैसे परत करले जाणार आहेत. आणि परीक्षा ही 21 जूनची फ्री घेत आहे एन-टी-ए, म्हणजे मोफत, म्हणजे कसली फी न आकारता. तर ही फी जी पहिली ऑलरेडी ज्यांनी भरली आहे कास्टनुसार, ओपननुसार 1700, ओपनला 8, ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सीला 1600, एस-सी, एस-टीला 1000 जी भरलेली आहे, ती सर्व रिफंड केली जाणार आहे. आणि हे 12 मेला डिक्लेअर केलेलं आहे असं म्हणायला लागली एन-टी-एनं. त्यामुळे परत एकदा एक्सटेन्शन 27 मेला केलेलं आहे. आणि आतापर्यंत एन-टी-एचं म्हणणं आहे, की फक्त 13,00,000च विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं रिटर्न फी मागायला. आणि ॲक्चुअल 22,79,80,000 विद्यार्थी असताना फक्त 13,00,000च विद्यार्थ्यांनी रिटर्न फीसाठी मागणी केलेली आहे. तर बाकीचे विद्यार्थी राहिल्यामुळे त्यांनी तारीख एक्सटेंड केलेली आहे. आणि एक्सटेंड केलेले त्यांनी आता यावेळेस डिटेल पण दिले, की कशा पद्धतीत तुम्हाला फी रिटर्नला हे करावं लागणार आहे. तुमचं एका एन-टी-एच्या वेबसाईटवर जाऊन www.nta.nic.in वर जाऊन तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन नंबर तुमचा जे रजिस्ट्रेशन केलं होतं तुम्ही तसा, पासवर्ड तुमचा जो बी टाकलेला आहे तुम्ही, आणि हे कॅप्चर जे येईल तुमचं त्यावेळेस ते कॅप्चर टाकावं लागणार आहे तुम्हाला ते. नंतर तुमच्या व्हेरिफिकेशन ओ-टी-पी येईल तुमच्या मोबाईलवर. आणि तो ओ-टी-पी तुम्ही व्हेरिफाय करून तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इनमध्ये झाल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होऊन तुम्हाला अकाउंट होल्डर, म्हणजे ज्या अकाउंटला तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, तर अकाउंट होल्डर नेम बँकेनुसार भरायचा आहे. त्या बँकेचं आय-एफ-सी कोड टाकायचा आहे. अकाउंट नंबर पण टाकायचा आहे त्या बँकेचा. आणि ते बँकेचं नाव आणि ते तुमची ती शाखा कुठं आहे, त्याचं डिटेल्स तुमच्या पासबुकवर जसं आहे ते भरायचं आहे. आणि हे अपलोड स्कॅनर कॉपी ऑफ कॅन्सल चेक. हे जर चेक नसेल तर काही गरज नाही कोणाकडे. चेक असेल तर त्याला कॅन्सल चेक, म्हणजे चेकला 2 आडव्या लाईनिंग ओढून हे भरायचंय. हे ऑप्शनल आहे. हे तुम्ही जर केलं तर तुमचे पैसे रिफंड येणार आहेत. आणि ही रिफंड प्रक्रियेमुळे परत एकदा पोर्टल एन-टी-एने ओपन केलेलं आहे. ज्यांचे पण पैसे रिटर्न येणे बाकी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी भरून घ्यायचं आहे राहिलेल्या. कारण एन-टी-एनं रिओपन केलेलं आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे, की 22,79,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी 13,00,000च कॅन्डिडेटनी अप्लाय केलं आजपर्यंत. त्यामुळे परत एकदा त्यांनी चान्स दिलेला आहे. आणि हा चान्स परत त्यांनी जवळपास हे नोटीसनुसार आता 22 मेची 27 मे 2000 अप टू 11:50 PM अगोदर दिला होता. आता त्यांनी 22 जून 2026 पर्यंत दिलेला आहे, अकाउंट डिटेल भरायला तुम्हाला. तर 22 जून 2026 पर्यंत आपण आता हे पोर्टलवर अप्लाय करून आपले डिटेल बँकचं भरून आपण आपले पैसे रिटर्न घ्यावे. आणि जे काही अपडेट हवे आहे ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. आणि डिटेलिंग्स पाहण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स बघून घ्या. धन्यवाद.